कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चंदन, ह्याला काय अर्थ आहे? तू का बुक नाही केलं थिएटर? अगं दिव्या, जाऊ दे, किती विचार करतेस. हे बघ, ते लोक त्यांच्या हिशोबाने एन्जॉय करतायत ना, आपण आपल्याप्रमाणे करू. कळतंय का तुला? हा? चंदन, आता नाही, मी खूप थकली आहे, मला झोपायचंय. ए यार दिव्या, याला काय अर्थ आहे? हे बघ, ऐक ऐक ऐक, मी काय म्हणतोय, आपण आज दिवसभर किती एन्जॉय केलं, हो की नाही? मग तुला असं नाही वाटत का की हा दिवस संपता संपता सुद्धा आपण तसंच एन्जॉय करायला पाहिजे? म्हणजे अगं म्हणजे गप्पा मारू. किती दिवसानंतर आपल्याला असा एकांत मिळालाय, एकमेकांशी थोड्या छान छान गोष्टी करू. तुला माहिती या क्षणाची मी किती दिवसांपासून वाट बघतोय, आणि तो ए दिव्या दिव्या ए दिव्या, थांब ना यार. ए दिव्या, ऐक ना ऐक ना ऐक ना दिव्या दिव्या, ऐक ना ऐक ना ऐक ना. तुला माहितीये दिव्या, तू ना आज खूप सुंदर दिसत होती. थँक्स चंदन. मला कळतंय तू काय म्हणतोय ते. मी खूप त्रास दिला ना तुला आज? नाही ग, आणि प्रेम पण तर तेवढंच करते तू, आणि मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो. तर चल ना, दोघं मिळून प्रेमात बुडून जाऊया. मी काय म्हणत आहे, मी पण तुझ्यासाठी काहीही करू शकते. काय बोलतोय? खरंच? दिव्या, मला ना विश्वासच बसत नाहीये. आज मी खूप खुश आहे. नाही ऐक तर, फ्रेश होतो का फक्त आधी? का? मी झाली आहे ना, म्हणजे परफ्यूम लावून वगैरे मूड सेट होतो ना त्याने. हो, तुझ्या प्रेमाची शपथ. आलोच 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 आलोच. अरे दरवाजा का लावला बाहेरून? दिव्या, थोडासा जिलो, थोडा थोडा मरलो. सुहासराव, स्वतःचा फायदा करून घेण्याची चांगली संधी चालून आलेली आहे. टंटडा. आशू, हनीमूनला गेलायस तू, पण माझा फायदा करून गेलायस. ला ला ला. काय रे? ला ला ला. एवढा आनंदात काय? तुला सांगितलं ना, तर तुलाही एवढाच आनंद होईल. का? काय झालं एवढं? अगं आशू हनीमूनला गेलाय की नाही, पण या वर्षी दिवाळीचा बोनस जो आहे तो डिस्ट्रीब्यूट करायला मला सांगितलंय. हे काम मिळालंय म्हणून खुश आहेस तू? किट्टू डार्लिंग, किती ग भोळी तू. तुझ्या लक्षात येत नाहीये, याच्यातून आपण आपला फायदा करून घ्यायचा आहे. तो कसा? बघ, या बोनस मधून आपण आपलाही बोनस काढून घेऊ शकतो. सुहास, जरा मूर्ख आहेस का रे तू? तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? मला कळतंय, पण तुला कळतंय का? हे जर भाऊ आणि काकांना कळलं ना, तर काय होईल याचा अंदाज नाहीये तुला. पण कसं कळेल? हे सगळं करताना मी अजिबात काळजीच घेणार नाही असं वाटतंय का तुला? खूप मोठी रिस्क आहे. माहितीये, रिस्क आहे, पण फायदाही तेवढाच आहे. मला सांग, आत्ता या घडीला आपल्या हातात काय आहे? नाही ना. त्यात ती शिवा आपल्या डोक्यावरती बसली आहे, ती गोष्ट वेगळीच. मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपलं फ्युचर बघायला हवं की नाही? आपली सेफ्टी महत्वाची आहे की नाही? बघ, माझं मला काहीच वाटत नाही, मी कसंही राहू शकतो, पण मला तुला आनंदात बघायचंय. तुला जे मिळायला हवं ते मिळवून द्यायचंय. समजा उद्या आशूने तुझा कंपनीवरचा मालकी हक्कच नाकारला तर? तू जरा गप्प बस, असं काही होणार नाहीये. काय बोलतोयस? आणि असं झालं तर?
मला सांग, शिवा या घरची सून होईल असं वाटलेलं आपल्याला? नाही, पण ती या घरची सून झाली की नाही, त्यामुळे व्हायला काही होऊ शकतं. अगं परवा तू भाऊंना गाडी मागितलीस तर लगेच हो म्हणाले का ते? हो नाही चाललंय की नाही? म्हणून सांगतोय, आपलं फ्युचर बघ, आपला फायदा आपणच करून घ्यायला हवा. हो म्हणजे पैसे मिळाले तर फायदा आपलाच आहे, पण तरी मला असं. तू अजिबात काळजी करू नकोस, कोणाला काही कळणार नाही एवढी खबरदारी मी नक्की घे. तू फक्त हो म्हण. हे बघ, काही गडबड व्हायला नकोय. जे करशील ते व्यवस्थित कर प्लीज. डन. तू काही काळजी करू नकोस, मी सगळं नीट करेन. ओके. शिवा, शिवा, शिवा. काय हे सगळं? शिवा. शिट शिट शिट. काय बघतोय? हे सगळं काय? आता ना माझ्या मागे ते व्हायोलिन वाजतंय असं वाटतंय. वाव, व्हायोलिन का वाजतंय? पण व्हायोलिन वाजायची काहीच गरज नाही. हे बघ, आपली जी मैत्री आहे ना, आय मीन आपली मैत्रीच आहे, तसं काहीच नाही आहे आपल्यात. नाही, आपलं नातं मैत्रीच्या पुढे जायला पाहिजे असं वाटतंय मला. मी तुला सांगतो, हे बघ ऐक शिवा, त्याचं काय आहे, मैत्रीचं जे नातं असतं ना त्याच्या पलीकडे जाणं खूप डेंजर. ते शिवा, अगं मी तुला सांगतोय, हे मैत्रीचं नातं आहे ना ते ओलांडणं फार चांगलं नाहीये अजिबात. आपण ठरवलं होतं ना, तू ऐकणार आहेस का माझा? हे बघ ऐक, ते डोळ्यांमध्ये ती नजर आहे ना, ती फार. शिवा शिवा स्टॅच्यू. तू पण स्टॅच्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.